हॅलो फ्रेंड्स. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं की सॉफ्ट स्किल्स किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आणि त्याचं काय महत्त्व आहे. तर आता त्याच्या अनेक टॉपिक्सपैकी आज आपण थोडीशी माहिती बघूया कम्युनिकेशन स्किल्सविषयी, ज्याला की आपण मराठीत संभाषण कौशल्य असं पण म्हणू शकतो. तर ॲक्च्युली कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तर कुठलीही गोष्ट तुम्हाला एक्सप्रेस करता यावी, नवीन तुमचे आयडियाज, तुमचे थॉट्स, तुमचे विचार, तुमचं म्हणणं दुसऱ्यापर्यंत पोचवता यावं, यालाच आपण कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही कोणाशी कॉन्व्हर्सेशन करता, म्हणजे तोही व्यक्ती तुमच्याशी बोलतो, तेव्हा त्याचं बोलणं ऐकून घेणं, समजून घेणं आणि मग आपलं बोलणं त्याच्यासमोर मांडणं, याला आपण कम्युनिकेशन करणं असं पण म्हणतो. तर याच्यामध्ये जनरली काही टाईप्स असतात, ज्याला जे किंवा कॅटेगरीज म्हणता येतील, जे येतात रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग. म्हणजेच की लिहिणे, वाचणे, ऐकणे आणि बोलणे. सो तुम्हाला जर या चारही गोष्टींचं कौशल्य असेल तर ती भाषा एकदम छान येते असं तुम्हाला म्हणता येईल, की तुम्ही त्या भाषेमध्ये बोलू शकता, वाचू शकता, लिहू शकता आणि कोणी त्या भाषेत बोललं आणि तुम्ही ऐकल्यानंतर ते समजू शकताय. त्याच्यानंतर याचे जर टाईप्स म्हणाल, प्रकार म्हणाल, तर त्याच्यामध्ये येतं वर्बल, नॉन वर्बल, व्हिज्युअल आणि रिटन. तर आता वर्बल, नॉन वर्बल म्हणजे काय? तर वर्बल कम्युनिकेशनचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण बोलतो वर्बली, त्याला म्हणतात वर्बल स्किल्स. आणि जर आपण काही गोष्टी आपल्या बॉडी लँग्वेजच्या थ्रू आपण कन्वे करतो, त्याला म्हणतात नॉन वर्बल स्किल्स. तर बॉडी लँग्वेज म्हणजे काय, तर आपल्या शरीराच्या हालचाली, म्हणजे की जसं डोळे आहेत, आपले हातवारे आहेत, आपलं तोंड आहे, आपली उभी राहण्याची पद्धत आहे, पायाची पोझिशन असते, बरेच गोष्टी असतात. तुम्ही वाकून बसले आहात की तुम्ही सरळ बसले आहात, त्या सगळ्या गोष्टींना बॉडी लँग्वेज म्हणतात. तुमच्या चेहऱ्याचे हावभाव, एक्सप्रेशन्स, जेस्चर्स आणि बॉडी पॉश्चर्स, या सगळ्यातनं बॉडी लँग्वेज दिसून येते आणि त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणतात. हे मी डिटेलमध्ये परत तुम्हाला एक्सप्लेन करील आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. सी यू सून. थँक्यू.